आज आपण बघितलं ISPL सीझन 3 मध्ये देखील त्याचा संघ चॅम्पियन संघ राहिला आणि त्या चॅम्पियन खेळाडूसारखी खेळी मैदानावरती साकारत असताना यावेळी या इनिंग मधील येतोय पॉइंट रिजनच्या वरून दन 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 करत येणारा हा पहिला चौकार. करत असताना मैदानावरती किरण म्हात्रे ठोकतो पहिला चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं अकाउंट ओपन केलं जातं वैयक्तिक आणि संगीत धावपलकर लागले तब्बल 5 धावा. विजय पवार पहिल्या षटक हाताळा असताना चुकी झाली आहे आणि चुकीला माफी नाहीये. यष्टिरक्षकांना झाली चूक, तदनंतर शॉट थर्डमॅन ठिकाणी झाली चूक आणि चेंडूच गेलाय अलॉंग दी कार्पेट सीमारेषे बाहेर. बॅक टू बॅक येणारा हा दुसरा चौकार. किरण म्हात्रेला जीवनदान देणं म्हणजे कुठे का होईना कठीणाईला सामोरं जावं लागेल या येणाऱ्या काळामध्ये पिसारवे टीमला. मात्र विजय पवारनं केलेली गोलंदाजी, त्यावर झालेली यष्टिरक्षकाची चूक आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार बघितला आपण. यावेळी ऑकलाईनचा चेंडू खेळून काढलाय. चेंडू येतोय पुन्हा एकदा डीप मध्ये मिड विकेट रिजनला चेंडूला फील्ड केले जातंय. तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका उद्भवू शकला असता, मात्र अतिशय चांगला थ्रो त्या ठिकाणी आपण बघितला आणि फक्त सिंगलवर समाधान मानावं लागतंय आणि सांघिक धावसंख्या या एकाने वाढती आहे. सांघिक धावसंख्या डबल डिजिट मध्ये बिनगडी बाद 10 धावा. पहिलं पॉवर सर्कलचं षटक आपण बघतोय विजय पवारच्या माध्यमातून. कित्येक वर्ष पिसारवे संघाचं नेतृत्व करत असताना यावेळी ऋषी दाखवून देतोय आणि ठोकतो. या षटकामधील तिसरा मोठा फटका येतोय 6 धावा. समाप्तीनंतर सांगित धावसंख्या धावपल करते लागली तब्बल बिनगडी बाद 18 धावा. पिसारवे संघ आपण कोणत्याही प्रकारचा वेळ घ्यायचा नाहीये. तुम्हाला वारंवार वॉर्न केलं जाईल कारण 4 षटकं तुमची 20 मिनिटाच्या आतमध्ये फेकलं जाणं गरजेचं आहे. नाहीतर 5व्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या स्पर्धेचा नियम आहे आणि हे सर्व संघनायकांनी लक्षात घ्यायचंय कारण नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांगित दुसरं षटक घेऊन येतोय देवेश म्हात्रे. पहिलं पॉवर सर्कलचं षटक राहिलं फलंदाजीच्या नावावर, मात्र दुसरं षटक राहील का यावेळी फलंदाजीच्या नावावर की यावेळी कमबॅक केलं जाईल. कारण कमबॅकची गरज आहे. कारण पहिल्या षटकामध्ये विजय पवारवर दाखवलेला विश्वास, मात्र विश्वासला गोलंदाजी मैदानावरती झाली नाहीये. 18 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या गेल्या आणि तदनंतर पुन्हा एकदा P2 मध्ये दिवेश म्हात्रे. लाईनचा चेंडू खेळून काढला. चेंडू हव्यामध्ये, चेंडू येतो एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. चेंडूला फील्ड करेपर्यंत राकेश येतात चेंडू खाली. तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. किरण आणि ऋषी यांच्या माध्यमातून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेनं सांघिक धावसंख्या धावपल करते लागली आहे तब्बल 20 धावा. दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतो 3 क्षेत्ररक्षक डीप मध्ये, डीप मिड विकेट असेल, डीप लॉंग ऑन आणि डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक ठेवलाय आणि 38 सर्कलच्या आतमध्ये आपण बघू शकतो लॉंग ऑफ असेल, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग हे क्षेत्ररक्षण 38 सर्कलच्या आतमध्ये सजवताना या गोलंदाजच्या माध्यमातून. मात्र कमबॅकची गरज आहे. कमबॅक केलं जाईल का? मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज
मैदानावरती किरण मात्रे आणि दाखवून देतोय यावेळी चेंडूला खेळून काढलाय पॉइंट रिझन मध्ये सीमा रेषे बाहेर दन 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 करत येतो हा चौकार. फ्रेस्टाईलच्या वर आहे का नाही पंचांचा रिव्ह्यू आहे आणि नयन पाटील त्या ठिकाणी चेक करतायत एक्झॅक्ट चेंडूला. येस, पंच सांगतायत की नो बॉल आणि हा चेंडू असेल येणारा फ्री हिट आणि या 1+4 च्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागल्यात 25 धावा. कमबॅकची गरज आहे पिसारवे संघाला, मात्र तो कमबॅक केला जाईल का मैदानावरती? कारण आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये विजयनं खूप धावा खर्च केल्या आणि दिवेश देखील अद्याप अतिशय खराब गोलंदाजी मैदानावरती दाखवत असताना फ्रीडचा चेंडू यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एसटीच्या रक्षकाकडनं झालेली चूक. मात्र फ्रीडचा चेंडू होता, जास्त फरक पडलं नसतं, कॅच जरी झाली असती मात्र कोटेगावीना नशिबाची सात किरण मात्रेच्या माध्यमातून या फ्रीडच्या चेंडूवर येते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागली आहे तब्बल 26 धावा. अय्वा कॅचसाठी नक्कीच आपण बघितलं राजू शेठ भोईर ज्यांच्या माध्यमातून नेहमीच कोणताही ग्राउंड असो कोणती स्पर्धा असो क्रिकेटला धर्म मांडणारे व्यक्तिमत्व त्यांच्या माध्यमातून अय्वा कॅचसाठी तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. यावेळी यॉकलाईनचा चेंडू पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं, मात्र पंच तटस्थ मनोज पवार ज्यांच्याकडे दांडगा अनुभव आणि बरेचसे वर्ष क्रिकेटची सेवा करत असताना क्रिकेट खेळत असताना आपण बघतोय तर अंपायरची भूमिका देखील आणि स्क्वेअर लेग पंच यावेळी गुरुदास भोईर नारिवली संघाला बिलॉंग करतायत. यावेळी चेंडू खेळून काढला अलॉंग दी कार्पेट, मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडूला फील्ड केले झाले. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी विजय पवारच्या माध्यमातून आणि येते या चेंडूवरती सिंगल. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागल्या तब्बल 27 धावा. या खेळपट्टीचा विचार केला तर आपण बघितलं दुहेरी रंग या खेळपट्टीवर आपण बघितलं पहिल्या मॅच मध्ये 58 धावा इझिली चेस झाल्या, तदनंतर या मैदानावरती धावा बनल्या नाही दुसऱ्या मॅच मध्ये. नंतर तिसऱ्या मॅच मध्ये आपण बघितलं पिसारवे विरुद्ध मॅच होती देवीचा पाडा, त्या मॅच मध्ये तब्बल 60 धावेचं लक्ष होतं आणि तो मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत आला. आणि आपण मागच्या मॅच मध्ये बघितलं तर वलप विनयचा संघ होता, मात्र तो संघ चांगली फलंदाजी करू शकला नाही. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं फक्त आणि फक्त 38 धावा एकवटल्या गेल्या आणि इझिली 39 धावा चेस केल्या गेल्या स्वर्गीय मुकुंद इलेवन बामली या टीमच्या माध्यमातून. आणि येतो हा पुढचा सामना आपल्या समोर. फुललेन लाईनचा चेंडू, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. यस, नक्कीच येतो हा डॉट बॉल आणि दुसऱ्या षटकाचा खेळ होतोय संपन्न. या निर्धाव चेंडूनंतर सांघिक धावसंख्या धावपलकावरती लागली आहे तब्बल 27 धावा. थँक्यू डीजे. नक्कीच 2 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. पॉवर सर्कलचं आपण बघितलं तर जे रेस्ट्रिक्शन होतं ते मात्र आता खुलताना आपण बघू शकतो. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आणि पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे, कारण आपण या स्पर्धेचा नियम बघितला ना तर 5 ओव्हरमध्ये 5 फ्रेश गोलंदाजाचा वापर केला जातोय. मात्र सेकंड इनिंग मध्ये चेस करत असताना तो बेनिफिट चेसिंग करताना टीमला मिळत असतो. मात्र 2 षटकाचा खेळ संपन्न झालाय. संघिक धावा धावपलकावरती लागल्यात बिनगडी बाद 27 धावा. ऋषी आणि किरण ही जोडी मैदानावरती 27ची पार्टनरशिप रंगताना दिसते. लेफ्ट आर्म राऊंड विकेट धनेश येतोय.
यावेळी चेंडूला खेळून काढला अलॉंग दी कार्पेट, चेंडू येतोय लॉंग ऑन रिजन मध्ये, चेंडूला फील्ड केला जातोय तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं सांघिक धावा धावपलकावरती लागली आहेत 28 धावा. किरण मात्रे ज्याच्या बॅटमध्ये चांगली फलंदाजी आपण बघतोय, तब्बल 2 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं खेळतोय यावेळी किरण मात्रे. यावेळी ऑकलाईनचा चेंडू, जबरदस्त चेंडू, क्रिकेट विश्वासील ब्रह्मास्त्र या चेंडूला म्हटलं जातं. या चेंडूवर नेहमी मोठे मोठे फलंदाज सन्मान देण्यायोग्य पर्याय त्या फलंदाजाकडे उरत नाही आणि तेच केलं किरण मात्रेने या ठिकाणी. येतो हा डॉट चेंडू, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पंच आमच्याकडे वळतायत. आउटसाइड दी ऑफ स्टंप, इट इज अ वाईट बॉल. या अवांतर धावेनं संघिक धावसंख्या धावपलकावरती तब्बल 29 धावा. या षटकामध्ये गोटेकावीनं कमबॅक करण्याचा प्रयत्न धनेशच्या माध्यमातून आपण बघितला, कारण पहिल्या षटकामध्ये आल्या 18 धावा. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील दिवेशने कमबॅक केला आणि या षटकामध्ये देखील धनेश त्याच्या पावलावर पाऊल ठेवत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आणि चेंडू येतोय मिड ऑफ रिझन मध्ये आणि चेंडूला फील्ड केलं जातोय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. जबरदस्त कमबॅक होते, कारण आपण पिसारवे संघाचं वैशिष्ट्य बघितलं. यस पंच, यस यस नक्कीच जबरदस्त गोलंदाजी केली जाते, कमबॅक केलं जाते धनेशच्या माध्यमातून. ऋषेश तो स्ट्राईक रेंजला या सिंगलच्या मध्ये धावसंख्या धावपलकावरती 30 धावा. फुल लाईनचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलं गेलं, मात्र पंच तटस्थ यावेळी आणि पुन्हा एकदा येतो हा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये जी झालेली बॅटिंग, तदनंतर केलेलं कमबॅक पिसारवे संघाने दाखवून दिले मैदानावरती. पुन्हा एकदा फुल लाईनचा चेंडू खेळून काढला, चेंडू जातो पॉइंट रिजन मध्ये, चेंडूला फील्ड केलं जातंय तोपर्यंत पुन्हा एकदा सिंगल. अतिशय चांगलं कमबॅक राहिले धनेशच्या माध्यमातून. तिसरं षटक फेकत असताना अद्याप 5 चेंडू फेकलेत, 5 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात. जबरदस्त कमबॅक राहिले, कारण जमेची बाब आहे वाकलन संघासाठी. किरण मात्र अद्याप स्ट्राईकवर आहे, तदनंतर ऋषी अद्याप स्ट्राईकवरती आहे. कोणत्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही अद्याप मैदानावरती बॅटिंग करत असताना वाकलन संघ. 10 चेंडू 17 धावेची इनिंग मैदानावरती साकारतो किरण मात्रे. मात्र यावेळी चेंडूला खेळून काढलाय, गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू थांबणार नाहीये, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये दन 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 करत सीमा रेषे बाहेर चौकार. धावपलकावरती प्रथम बॅटिंग करत असताना टीम वाकलन संघ 35 धावा धावपलकावरती लागल्यात. तब्बल 11.75च्या सरासरीने धावगती उभारली जाते मैदानावरती. मात्र किरण मात्रे ज्यानं आपल्या बॅटचा फेस खोललाय, मागच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर चौकार आणि आपण बघितलं तर तब्बल 11 चेंडू आणि 21 धावेची इनिंग अद्यापर्यंत साकारतोय किरण म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून अतिशय चांगली फलंदाजी जीजी स्पोर्ट्स वाकलन असेल किंवा प्रदीपचा संघ, ज्यामध्ये किरणचं खूप महत्वपूर्ण योगदान असतं आणि ते दाखवत असताना स्वतःला सिद्ध करत असताना मैदानावरती आपण बघतोय किरण म्हात्रेच्या बॅटमधनं तब्बल 11 चेंडू आणि 21 धावेची इनिंग. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि झेल जज करण्याचा प्रयत्न होता, मात्र यावेळी किरण मात्रे स्वतःवर विश्वास दाखवतोय आणि स्ट्राईक ठेवतोय स्वतःकडे. नक्कीच
विजय पाटील गोलंदाजी करतोय आणि त्यासाठी पारितोषिक लागलं गेलंय तब्बल या षटकामध्ये जर 3 विकेट्स घेतल्या तर लक्ष्मण पाटील पिसारपे गावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्यापासून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. बॅक टू बॅक 3 असतील किंवा या षटकामध्ये विकेट हॅट्रिक घेतली तरी चालेल किंवा या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतले तरी लक्ष्मण पाटील यांच्याकडनं तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विजय पाटीलसाठी हे पारितोषिक. मात्र पंच आमच्याकडे बोलतायत आउटसाइड द लेग स्टंप इट इज अ वाईड आणि या अवांतर धावेनं 1+1 या 2 धावा एकवटल्या जात आहेत आणि या 2 धावेने सांगित धावसंख्या धावपलकरती लागली आहे 38 धावा. विजय पाटील साठी लागलेलं पारितोषिक कमबॅक केलं जाईल का कारण विकेटची गरज आहे आणि ते मनोबल वाढवत असताना लक्ष्मण पाटील यांचं देखील स्वागत असेल. मात्र यावेळी ऋषीने दाखवून दिलंय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड सीमा रेषे बाहेर दणदणीत षटकार. मैदानावर धावा बनतायत मात्र यावेळी या षटकाराच्या मदतीने आपण बघतोय तब्बल धावसंख्या धावपलकरती लागली आहे 41 धावा आणि 44 धावा आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग चेंडू थांबणार नाहीये. बॅक टू बॅक ऋषीच्या बॅट मधून येतोय हा दणदणीत षटकार. 11 चेंडू आणि 25 धावा ऋषीच्या बॅट मधनं आणि सांघिक धावसंख्या अर्धशतक कंप्लीट करतय. 50 धावा धावपलकरती लावल्या जात आहेत. बॅटिंग करत असताना वाकलनच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून किरण असतील ऋषी असतील दोन्ही बाजूने अटॅकिंग क्रिकेट सध्या चालू आहे मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र यावेळी निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू येतो मात्र बऱ्याच काळानंतर हा निर्धाव चेंडू संजीवनी देण्याचं कार्य टीम पिसारवेसाठी करेल. मात्र सेकंड सत्रामध्ये आपण बघू शकतो कारण या मैदानावरती धावा बनतायत बनवण्याची धमक हवी आहे कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं मागच्या वेळी पिसारवे संघ खेळत होता तेव्हा आपण बघितलं तब्बल एका षटकामध्ये 28 धावा हव्या होत्या आणि शेवटच्या एका चेंडूवर 4 धावेची गरज होती. हा मॅच इथपर्यंत रंगला होता मात्र सेकंड इनिंग मध्ये धावा बनतायत. मात्र ह्या पहिल्या सत्रामध्ये जेवढ्या जास्त धावा बनतील तेवढं सेफ म्हणू शकतो आपण. मात्र यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅक टू बॅक निर्धाव चेंडू खेळले गेले ऋषीच्या माध्यमातून. ज्या ऋषीने 2 षटकार ठोकले त्या ऋषीला मात्र विजय पाटीलच्या माध्यमातून कमबॅक केलं गेलं आणि त्याच ऋषीला बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव खेळवले गेले. 3 षटकार 4 षटकाचा खेळ संपन्न झाला. संगीत धावा धावपलकरती लागली तब्बल बिनगडी बाद 50 धावा. नेक्स्ट मॅच असेल धानसर कैलास पोरजीचा संघ आणि त्यांना फाईट करायला डोंगराचा पाडा संघ. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण या नाणेफेकीसाठी लगेचच यायचा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि जो संघ अनुपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाणार नाहीये. मात्र जो संघ या ठिकाणी उपस्थित असेल त्या संघाला टॉस विन दिला जाईल. हे दोन्ही संघाच्या संघनायकाने लक्षात घ्यायचंय आणि लगेचच आपण आला असाल तर मंचावरती येऊन सानपण पाहायचंय. 4 षटकाचा खेळ संपन्न झालाय. संगीत धावा धावपलकरती लागली 50 धावा. 12.50च्या सरसरी धावसंख्या गाठली आहे. किरण मात्र अद्याप खेळतोय मैदानावरती. शेवटचं षटक येतोय राकेश पाटील. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर दन 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 करत षटकार.
स्वप्नील म्हात्रे मान्यवरांकडनं किरण म्हात्रेसाठी पारितोषिक आलंय. बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल किरण म्हात्रे यांना. स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं मान्यवरांच्या माध्यमातून खेळाडूला प्रोत्साहित करण्याचं काम या मैदानावरती केलं गेलंय. मात्र किरण म्हात्रे देखील शांत बसणार नाहीये, कारण स्लॉग ओव्हर आहे. लिमिटेड ओव्हरमध्ये आपण नेहमी बघत असतो, शेवटच्या षटकामध्ये नेहमी हाणामारी बघत असतो आणि त्याची सुरुवात पहिल्या चेंडूवर दाखवली आहे. फलंदाजी करत असताना किरण म्हात्रेनं पुढचा चेंडू राकेश पाटील कमबॅक करावं लागेल. मात्र यावेळी चेंडू हवेमध्ये चेंडू खेळून काढला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडूला फील्ड केले जाते. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मात्र अतिशय सुरेख त्या ठिकाणी थ्रो आपण बघितला आणि केवळ सिंगल. या सिंगलच्या मदतीनं सांगित धावा धावपलकावरती तब्बल 57 धावा. अद्याप कोणत्याही प्रकारचा फलंदाज बाद करता आला नाहीये पिसारवे संघाला. ही मात्र जमेची बाब असेल वाकलन टीमसाठी. मात्र टार्गेट किती सेट केलं जाईल यावर देखील तेवढंच लक्ष असेल, कारण कोणत्याही फलंदाज बाद झाला नसला तरी 5वं षटक चालू आहे. 57 धावा धावपलकावरती. रनरेट अद्यापपर्यंत आपण बघू शकतो. यावेळी खेळून काढला पॉइंट रिझम मध्ये क्षेत्रक्षेत धावतोय आणि किरण स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. यावेळी फक्त आणि फक्त सिंगल. ज्या ठिकाणी 2 धावा इझिली बनल्या असत्या, मात्र त्या ठिकाणी किरणनं स्वतःवर विश्वास दाखवला आणि फक्त सिंगल. नक्कीच किरणसाठी षटकार हॅट्रिकसाठी आपण बघितलं स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. या मैदानावरती किरण सेट झालाय, मात्र तो फलंदाजीमध्ये हॅट्रिक नोंदवेल का या मैदानावरती. राकेश पाटील ओव्हर द विकेट. मात्र यावेळी शॉर्ट पिच लाईनचा चेंडू सोडणार नाहीये. चेंडू फेकून दिलाय डीप फाईन लेग रिजनच्या वरून. दन 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 करत सीमारेषे बाहेर षटकार. जोडीच्या अद्याप संधी संपलेली नाही आहे, कारण स्वप्नील म्हात्रे यांच्याकडनं जे 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते मिळू शकतं किरण म्हात्रेला. मात्र या येणाऱ्या 2 चेंडूवर 2 षटकार मारावे लागतील. मात्र ज्या किरणनं अद्यापपर्यंत जबरदस्त बॅटिंग केली आहे, तब्बल 34 धावेची बहारदार इनिंग मैदानावरती साकारली आहे, त्या किरणवर विश्वास आहे. तो किरण मारू शकतो या मैदानावरती दाखवून दिलंय किरण म्हात्रेनं. आणि सांघिक धावसंख्या 6 धावेनं तब्बल 64 धावा धावपलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ पेस आपण बघितला राकेशच्या माध्यमातून आणि ह्यावेळी येतोय निर्धाव चेंडू. आणि जी संधी होती बॅक टू बॅक 3 षटकार मारण्याची, ती मात्र या मैदानावरती हुकली आहे. आणि आपण बघू शकतो 64 धावा टार्गेट सेट बॉल असेल. किरण मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. किती धावेपर्यंत रोखलं जाईल, कारण अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे मैदानावरती. मात्र दुसऱ्या बाजूला गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करता आली नाहीये. यावेळी चेंडूला फेकून दिलंय. क्षेत्ररक्षक जज करतोय. वेल जज वेल कॅच. मात्र यावेळी चेक केलं जाईल त्या ठिकाणी. पंचांचा इशारा येतोय की आपण चेक करूया थर्ड अंपायरच्या माध्यमातून की कॅच लिगली कंप्लीट केली गेली आहे का, कोणत्या प्रकारचा टच त्या ठिकाणी बाउंड्री लाईनला झालाय हे नक्कीच आपण चेक करूया थर्ड अंपायरच्या माध्यमातून. नयन पाटील आपण यायचंय, जरा चेक करायचंय. ऑफिशियल्स आपण बघतोय तर जलपानच गेले, त्यामुळे थर्ड अंपायरची जबाबदारी नयन पाटीलच्या खांद्यावर आपण बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून हा डिसिजन दिला जाईल की यावेळी यस त्यांचा डिसिजन आलाय आणि यावेळी फलंदाज होतोय बाद. पहिला गडी बाद झाला या शेवटच्या चेंडूवर. टार्गेट सेट बॉलवर हा पहिला गडी बाद झालाय. षटक संपन्न, 5 षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. तब्बल 16 चेंडूमध्ये 34 धावेची इनिंग खेळत असताना किरण म्हात्रेने अतिशय जबरदस्त बॅटिंग केली आणि टार्गेट सेट झाले मैदानावरती. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना वाकलन टीमच्या 64 धावा आणि येणारे 65 धावा चेस केल्या जातील की त्यावर डिपेंड केला जाईल वाकलन संघाच्या माध्यमातून. हे धावतं वर्णन ऐकवण्यासाठी आपण जाऊया म्हणजे साथी समालोचक आदेश पाटील यांच्याकडे. या तत्पूर्वी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करू. आई गावदेवी स्वर्गीय कुशाल दादा 11 डोंगरीचापाडा टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. जय गणेश्वर डान्सरचे कॅप्टन कैलासपूरजी या 2 टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. आपण टॉस करू. पहिल्या फेरीतील 3ऱ्या मॅचचा तुमच्या समोर थँक्यू 2 टीम मध्ये तुम्ही सामना पाहणार आहात. याच दरम्यान मैदानावरती आगमन झालंय. अनिकेत फडके असतील, आशुतोष फडके असतील आणि 7 फडके. क्रिकेटमध्ये सर्वात जास्त कॅश प्राइज कोणाकडे लागले असतील तर हे नाव आवर्जून घेतलं जाईल.
या राजू शेठ भुईर त्याचे सुपुत्र आहेत निशांत. जीजी स्पोर्ट वाकलन निशांत खऱ्या अर्थाने या नावानं नक्कीच संघ उतरतो. निशांत आणि आपण टॉस उडवतोय. चला कॉल कोण देणार दादा? चला कैलास दादा. छापा इज कॉल. छापा आला. मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचा. तर टॉस जिंकलाय. सर्वप्रथम कैलास दादा तुझं मनपूर्वक सहर्ष स्वागत. धानसर गावाचं नाव जर 7 समुद्रामध्ये नेण्याचं काम कोणी केलं असेल तर या खऱ्या अर्थानं जुन्या पट्ट्याचं नाव आवर्जून घेतलं जातं. कैलास फौजी दादा आमच्या सोबत आहेत. दादा टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, याचंच मागचं कारण काय असणार आहे? असं काय नाही, मागेच आमची मॅच झाली 2-4 दिवसापूर्वी. आमची बॅटिंग होती, त्यांच्या चेस केल्या. यावेळेस त्यांना चेस करायला लावू आम्ही. 5 ओव्हरची मॅच. या रायगड परिसरामध्ये तुम्ही 5 ओव्हर 5 फ्रेश गोलंदाज पाहता. नवीन संकल्पना बऱ्याच स्पर्धेमध्ये आम्ही देखील पाहतो. याबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप कठीण आहे याबद्दल बोलण्याचं, कारण की 5 बॉलर शोधणं भरपूर मोठं काम आहे. आमच्या बॉलिंग आमच्या टीममध्ये फक्त 3-4 बॉलर आहेत. 5वा बॉलर आम्हाला यूज करायला लागतो. एक एक जॉकपॉट आहे आमच्यासाठी पण, आणि समोरच्या टीमला पण तसंच आहे, कारण की बॉलर शोधणं म्हणजे भरपूर मोठं काम आहे. काय म्हणशील? डोंगराचा आपला टीम समोर आहे आणि खऱ्या अर्थानं कितीपर्यंत 5 ओव्हरमध्ये रोखण्याचा तुमचा टार्गेट असणार आहे? डोंगराचा पाडा टीम चांगली टीम आहे. मागच्या वेळेस आम्ही 57 केलेला. चेस करता वेळी त्यांना हा झालेला. यावेळेस आम्ही चेस करायचं आहे आम्हाला. बघूया. बॉलिंगसाठी युनिट चांगलं आहे त्यांचं, पण प्रयत्न करू आम्ही. बॅटिंग लाईन आमची चांगली आहे. बॅटिंग होत नाही, पण प्रयत्न करू. काय म्हणशील स्पर्धेबद्दल? बऱ्याच स्पर्धा तुझा खेळलास. या स्पर्धेबद्दल डे नाईटचा फॉर्मॅट खऱ्या अर्थानं स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील आणि स्वर्गीय तुम्ही ज्ञानदेव पाटील यांच्या स्पर्धार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा करण्यासाठी हेच ग्रामस्थ मंडळ सिद्धी करवले आज डे नाईटचा फॉर्मॅट तुमच्या समोर आहे. काय म्हणशील स्पर्धेबद्दल 2 शब्द? स्पर्धा खूप चांगली होते, कारण की आम्ही दरवर्षी इथे खेळतो आणि दरवर्षी चांगला परफॉर्मन्स देतो आम्ही. फर्स्ट राऊंड तर जिंकतो, सेकंड थर्ड परत जातो आम्ही. यावेळेस आम्ही ट्राय करू क्वालिफाय व्हायचं सुपर 6मध्ये. हे होते कैलासदादा पोर्शी. खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कॉल आला. जयगणेश्वर डान्सरचे कॅप्टन कैलासदादांना टॉस जिंकला. त्यांना सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. ते मात्र टीम आई गावदेवी स्वर्गीय कुशलदादा 11 डोंगरीचा टीमला मॅच देखील तेवढीच रोमांचक चालू आहे. तुम्ही पाहता या 2 टीममध्ये एका बाजूला तुम्ही टीम पाहता वाकलन त्यांना फाईट करते टीम. तुम्ही पिसारवे आणि ऐकूया या उत्तरार्धामध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं भेटतील. कोण जिंकेली मॅच याच्याकडे मायबाप प्रेक्षकाचं देखील लक्ष लागलंय. या गुलाबी थंडीमध्ये ही गरमागरम मॅच पाहण्याची आदिजी पाटील आणि याच गावची मुलुक मैदानी मराठी थोप आदिजी पाटील यांचा आवाज. धन्यवाद. धन्यवाद सौरभ. धन्यवाद साजिद मडवी. याच दरम्यान शुभागमन झाले अनिकेत फडके, आशुतोष फडके, शिवण फडके आणि ग्रुप. त्यानंतर अनिल डोंगरे, सोमनाथ डोंगरे आणि सागर डोंगरे यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच ओमनाथ फडके यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ओलिया मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहता 65चं टार्गेट घेऊन सलामीची जोडी टीम पिसारवेची मैदानामध्ये दाखल झाली आहे. मंगेश मात्रे आणि त्याच्या संगतीनं यश मात्रेची सलामीची जोडी. सलामीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. टीम वाकलनचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ऋषी पाटील, ज्याच्या माध्यमातून चांगली बॅटिंग राहिली आहे. गेम ऑन, लेट्स प्ले क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला मैदानामध्ये आणि त्याला तेवढाच चांगला सन्मान दिलाय मंगेश पाटीलनं. आणि एक धाव येत असताना मंगेश पाटीलचा विचार केला ना, जेव्हा मंगेश मात्रेचा विचार केला ना, जेव्हा मैदानामध्ये तो उतरला तेव्हा चांगली बॅटिंग त्याची राहिली आहे. जबरदस्त क्रिकेट त्याच्या बॅटमधून राहिला. जेव्हा तो मैदानामध्ये हवी होतोय ना, तेव्हा एकतर्फी मॅच जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. मात्र ती ताकद दाखवावी लागेल, कारण की लक्ष्याचा विचार केला तर फार मोठं लक्ष आहे. ते पाहता इथून अटॅकिंग मोडमध्ये यावं लागेल मैदानामध्ये. स्टॅकेनेला डावखुरी आताचा खेळाडू आपण पाहाल यश मात्रेला. मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल, फ्लाइंग स्टार्ट द्यावा लागेल या मॅच मध्ये. पुढील बॉल आक्रमण, पहिल्याच बॉल वरती तडाखा, यश मात्रेचा येतोय हा षटकार. आणि तो घातकपणा पहिल्याच बॉल वरती सिद्ध केलाय. यश मात्रेच्या बॅट मधून आलेला तडाखा.
या बेलचा बॉल लगेच प्रत्युत्तर आणि इथून विकेटचं पतन. धक्का लागलाय पहिला टीम पिसारवेला. यशबाद. तर पहिला गडी गारद झालाय मैदानामध्ये टीम पिसारवेला. पहिला धक्का मिळालाय. फलंदाज यश मात्रे ज्या खेळाडूनं आक्रमक अशी सुरुवात केली होती मैदानामध्ये आणि त्यानंतर क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला गेला आणि तिथून विकेटचं पतन. ज्या प्रकारे आपण पाहिलं पहिला बॉल यॉर्कर लेनचा त्याच्यावरती सन्मान आला. त्यानंतर थोडंसं शॉर्ट लाईनचा चेंडू टेकला आणि त्यावरती मोठा फटका. त्यानंतर पुन्हा एकदा यॉर्कर लेन आणि त्यावरती विकेट. चांगली गोलंदाजी. पॉवर सर्कलचं षटक मैदानामध्ये चालू आहे. आयवा जेलसाठी आपण न पाहता राजू भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 2100 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच पहिल्या इनिंगसाठी होता. आयवा जेलसाठी आता पारितोषिक नाहीये. लक्ष्मण शेठ पाटील पिसारवे यांच्या माध्यमातून लगातारच्या 3 षटकारासाठी मंगेशला तब्बल पारितोषिक असणार आहे ते 11,000 रुपयाचं. सलगचे 3 षटकार 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे मंगेशसाठी. अच्छा मात्र तो कमावला जाईल का? कारण की संघ थोडंसं अडचणीमध्ये पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं एक मात्र षटकार आलाय. त्यानंतर चांगली गोलंदाजी राहिली आहे. ऋषी पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न यष्टी वाकवली आहे आणि एक या मॅचची गोल्डन विकेट कॅरी केली आहे. ऋषी पाटीलला मिळालं यश. मंगेश बाद. चला पुढील फलंदाज रेडी राहायचंय बघा. कारण की वेलेला फार महत्व आहे. आज खूप सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. नवीन फलंदाज विजय पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. विजय पाटील आणि राकेश पाटीलच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. मंगेश मात्रे एक मोठा विकेट या मैदानातून बाहेर झाला ज्याच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी होती. मात्र यावेळी विचार केला तर ऋषी पाटीलचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. कारण की 2 सलामीर फलंदाजांना त्यांना बाद करण्यात यश मिळालंय आणि याचंच कारण एक चांगल्या स्थितीमध्ये येऊन ठेपलाय टीम वाकलेन संघ. जबरदस्त कामगिरी करत असताना ऋषी पाटील 1 to go. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज विजय पाटील होणं स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आक्रमण करावं लागेल. पुढील बॉल ऋषी पाटीलचा. आक्रमण करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा झेल खाली क्षेत्ररक्षक. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3 मैदानातून बाहेर. विजय पाटील बाद.
बॅट चेंज लागले, चेंडू मागे निघून जातोय, फिल्डरला या ठिकाणी बीट केलंय चेंडूला आणि लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर येतोय हा चौकार. ठिकाणी आपण पाहता अशाच मोठ्या फटक्यांची नित्यांत गरज टीम पिसारवेला आणि ती बॅटिंग करत असताना आपण पाहता राकेश पाटील मैदानामध्ये पाहता आपण. फुल टॉस होता, ऑन साइडला खेळायचा होता, फिल्डर बीट झालेत, पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार राकेश पाटीलच्या बॅट मधून. पाहता चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या आकड्यावरती. पुढील बॉल बॅक फुटल्यावर जागा बनवल्या, गॅप मोठ सलगचा तिसरा चौकार राकेश पाटील ऑन फायर. फायर सलगचे 3 चौकार त्याच्या बॅट मधनं पाहिल्या चौकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. याच खेळीची गरज होती टीम पिसारवेला. तो खेळ झालाय मैदानामध्ये राकेश पाटील. पुन्हा एकदा आक्रमण केलाय, झेल खाली क्षेत्ररक्षक, मात्र झेल त्या ठिकाणी ड्रॉप झाली आहे. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. चांगला प्रयत्न होता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते किरण म्हात्रे. चेंडूची अडवणी झाली, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. एका धावेच्या मदतीनं 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा पिसारवे संघ. 65 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस करत असताना चांगले बॅटिंग करताना दिसलाय राकेश. 3 जरी फलंदाज बाद झाले असले तर त्यांनी खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे मैदानामध्ये. टीम पिसारवे शांत डोक्यानं क्रिकेट खेळत असताना राकेश पाटीलला पण पाहिला. धनेश मात्र स्ट्राईक, मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्याची संधी प्राप्त झाली आहे आणि इथून मात्र दुसरं षटक या ठिकाणी समाप्त होत असताना 2 षटकाखेरीस बॅटिंग करत असताना पिसारवे टीमची धावसंख्या धावफलकावरती लागले. 3 गडी बाद 24 धावा धावफलकावरती. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहिलं 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. 24 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा, इथे टाइम अलर्ट आहे, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. प्रति षटक 5 मिनिटं आपल्याकडे आहेत आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटं. त्यानंतर जर आपण जास्त वेळ खर्च केला तर एक खेळाडू 30 गत गेऱ्याच्या आतमध्ये लावला जाईल, याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. बॉलिंग ट्रॅकवरती केतन म्हात्रे यांचे बंधू किरण म्हात्रे, ज्यानं आक्रमकरित्या खेळ दाखवला. बॅटिंगमध्ये वैयक्तिक 34 धावेची इनिंग त्यानं साकारली. 16 चेंडू त्यानं खेळ केला. चांगली बॅटिंग त्यानं केलं. 2 षटकार 4 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. मात्र गोलंदाजीमध्ये आलाय. 5 मध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. किरण म्हात्रे, केतन म्हात्रे यांचे मोठे बंधू. 5 मात्र कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. धावसंख्या 24 या आकड्यावरती आपण पाहता. 65 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचं. इथून समीकरण उरले. येणारे 18 बॉल आणि 41 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 41 समीकरण आहे. किरण म्हात्रे पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, कार्पेट डावचा बरं, गॅप मोठं आहे
आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कॉल झाला नाहीये फिल्डर्स मध्ये आणि याच कारण चेंडू सीमा पार चौकार. ते चला चेंडू द्या. या ठिकाणी आपण पाहिलं गॅप मध्ये चेंडू टोलावला होता. दोन्ही क्षेत्ररक्षक जवळजवळ पोहोचले होते, मात्र त्यांना मध्ये कॉल त्या ठिकाणी झाला नाही. आणि क्रिकेटमध्ये कॉल करणं फार महत्वाचं असतं एकमेकांना, आणि ते पाहता दोन्ही खेळाडूंमध्ये कॉल झाला नाही आणि याच कारण चेंडू सीमा पार जात असताना चौकार याला धनेशच्या बॅटमधून चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत. दोन्ही फलंदाजांनी आपल्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे आणि तोच खेळ करावा लागेल. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फुल्लर लेनचा बॉल होता, याच्यावरती मोठा फटका नेहमीच पाहता आपण, मात्र तसं काही घडलं नाहीये. एकच धाव मिळताना दिसेल. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. 29 धावा, 65 धावसंख्येचं टार्गेट चेस करायचंय. अशा परिस्थितीला अजूनही समीकरण बदललं गेलं. 36 धावांची गरज आहे. येणारे बॉल असतील ते म्हणजेच 16 बॉल आणि 36 ची गरज. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसतंय मैदानामध्ये. आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावेत उंची तर गाठली, लांबी गाठली नाहीये. विकेटचं बटन, मोठा धक्का लागलाय. टीम पिसारवेला फलंदाज बाद राकेश पाटील. वार की पॉवर या ठिकाणी दाखवावी लागेल. त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे आणि बराच उशिरानं तो मैदानामध्ये आलाय. तब्बल आपण पाहिलं तर गडी बाद झालेत मैदानामध्ये 4, आणि अशा परिस्थितीला इनॅट क्रमांक 6 वरती तो आलाय. विजय पवार. पवार की पॉवर या ठिकाणी दाखवावी लागेल. त्याच्यामध्ये क्षमता आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, मात्र इथून चांगली कामगिरी करावी लागेल. किरण मात्रेला मिळालं यश. राकेश पाटील सारखा फलंदाज बाद झाला, मात्र विजय पवार हा मॅचचा जय आणि पराजयामध्ये कोण खेळाडू असेल तर नक्कीच विजय पवार. नेहमीच आक्रमक खेळाडू आहे, सातत्यानं मोठी फटकेबाजीसाठी जाणला जातं, मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील. आक्रमण करण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू टोलावला. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती अजूनही आपण पाहिलं तर 35 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल आणि 35 ची गरज आहे. फुल्लर लेनचा बॉल, क्षेत्ररक्षक आहेत, सापला रसला, विकेटचं पतन. धक्का लागलाय 5व्या मैदानामध्ये. टीम पिसारवेला फलंदाज बाद धनेश माद्रे. चला स्पीडअप करा. नवीन आलेला फलंदाज मैदानामध्ये आपण पाहता राजकुमार पाटील. या फलंदाजामध्ये सुद्धा फार मोठी क्षमता आहे, मात्र ती क्षमता या ठिकाणी दाखवावी लागेल. येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण हेच ध्येय या ठिकाणी वापरावं लागेल, मात्र तो आक्रमण केला जाईल का हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आहे. तर नक्कीच पुढील बॉल
यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, झेल खाली क्षेत्ररक्षक, विकेटचं पतन. राजकुमार पाटील बाद. उरले येणारे चेंडू असेल ते 12 आणि गरज असेल ती 35 धावसंख्येची. 12 बॉल 35 समीकरण आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय आकाश मात्रे. मैदानाच्या स्क्रीन समोर बघा, जो तो झाड आहे ना, तर त्याच्या फांद्या आतमध्ये आहेत आणि त्या फांदीला जर चेंडू लागला तर त्या ठिकाणी षटकार असणार आहे बघा. दरम्यान नकुल पाटील पिसारवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. समीकरण वर येणारे चेंडू असतील ते 12 आणि 35 ची गरज आहे. विजय पवार मैदानामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत या ठिकाणी पिसारवे संघ चांगली कामगिरी करू शकतो. त्याच्यामध्ये फार मोठी क्षमता आहे, मात्र ती क्षमता या ठिकाणी दाखवावी लागेल. ती विजय पवारला पवार की पॉवर या ठिकाणी दाखवावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती चौथ्या षटकामध्ये अजिंक्य पाटील किरण मात्रेचा विजय केला तर त्यानं 3 विकेट कॅरी केल्या या षटकामध्ये आणि 6 धावा अवघ्या खर्च केल्या. चांगली गोलंदाजी राहिली किरण मात्रेची आणि इथून कमबॅक केलाय टीम वागलनला. 12 बॉल 35 समीकरण आहे. अजूनही वेळ गेली नाहीये. येणाऱ्या काळामध्ये मोठी फटकेबाजी केली तर सामन्यामध्ये बनून राहू शकतो टीम पिसारवे. यावेळेचा बॉल गॅप मध्ये रोहिला आहे. चेंडू गरंगळत जातोय सीमा पार. विजय पवारच्या बॅट मधून संघर्षाचा चौकार. या ठिकाणी प्रेशर निर्माण करेल बॅटिंग करताना टीम पिसारवेवरती. मात्र आपण पहिला चेंडू फार वेगानं फेकला होता अजिंक्य पाटीलनं. त्यानंतर गती त्यातून काढून घेतली दुसऱ्या बॉलवरती आणि याचंच कारण डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चाणक्य रीतीने गोलंदाजी करताना दिसतोय अजिंक्य पाटील. समीकरण वर येणारे चेंडू असतील 10 आणि 31 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. 10 बॉल 31 ची गरज. प्रत्येक षटक आता 3 मोठे फटके हेच कार्य करावे लागतील. स्लोअर पद्धतीचा बॉल, मोठा फटका येईल का? आणि हा येतोय इनसाइड आउटच्या माध्यमातून. तडाका धमाका षटकार. धावसंख्या 6 आणि वाढेल संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती. समीकरण बदलले. येणारे चेंडू असतील ते 9 आणि 25 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. स्लोअर पद्धतीचा बॉल, या ठिकाणी चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. एक तीर येतो, एक मेरी. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा षटकार, त्यानंतर डॉट. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 8 बॉल आणि 25 ची गरज या मॅच मध्ये. एकात मोठा फटका येणं फार महत्वाचं. येणाऱ्या चेंडूंवरती पुढील बॉल. यावेळेचा बॉल आक्रमण. यावेळी येतोय मिड विकेटच्या वरतून हा तडाका धमाका. विजय पवारच्या बॅट मधून षटकार.
समीकरण बदललं या षटकारानं. येणारे 7 बॉल आणि गरज असेल ती 19 धावसंख्येची. 7 बॉल 19 धावा. मॅच आता भरपूर चांगली रंगताना दिसतंय. मॅच आता गरम होताना दिसतोय मैदानामध्ये. याच कारण विजय पवार बॅकफूट लावून स्पंज केलाय. गॅप मध्ये फंबल झाले क्षेत्ररक्षक आणि चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 धावा. चौकार आणि इथून मात्र 4थ्या षटकाचा खेळ झाला समाप्त. 4 षटकाखेरीज पिसारवे टीमची धावसंख्या धावफलकामध्ये लागली आहे ती 50 धावा आणि समीकरण उरले येणारे 6 बॉल 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. दिव्यांशू अक्षय पाटील यांच्या माध्यमातून जर पिसारवे संघ मॅच जिंकतोय तर एकविरा टूर या ठिकाणी दिली जाईल टीम पिसारवेला. 5 येथे मात्र येणारे 6 बॉल आणि 15चं समीकरण. आणि मेन या ठिकाणी आपण पाहिलं तर एक जमिनीची बाब असेल ती म्हणजेच पिसारवे टीमसाठी. कारण येणारा गोलंदाज हा 5वा फ्रेश गोलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये जीवन पाटील या ठिकाणी वाकलन संघाला मॅच मध्ये जीवन देईल का? येणाऱ्या कालामध्ये टीम पिसारवेला जीवन देईल हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये आहे. जीवन पाटीलच्या खांद्यावरती फार मोठी जिम्मेदारी आहे. स्टॅकेनेला आकाश मात्रेला आपण पाहता अजूनही कोणता चेंडू त्यानं स्पेस केला नाही आणि याच कारण आता मात्र मॅच भरपूर चांगली आहे. दिनेशजी मडवी आणि रुपेशजी मडवी साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. ओ टू कॉन बॉक्स. पहिलाच बॉल फ्लिक सिंगल लेग बायच्या स्वरूपात 1 धाव येताना दिसते आणि आता समीकरण बदलले. येणारे चेंडू असतील ते 5 आणि 14 धाव संख्येची गरज. आकाशनं शांत डोक्याने क्रिकेट दाखवलं. त्याला माहिती आहे विजय पवार पूर्णपणे हवी झालाय आणि त्याला स्ट्राईक वरती हाणणं फार महत्वाचं आहे आणि ते पाहता आता विजय पवार होणं स्ट्राईक. सामन्यामध्ये आता भरपूर चांगली रंगत निर्माण झाली आहे. येणारे 5 बॉल आता गरज आहे ती 14 धावेची आहे. आता विजय पवार होणं स्ट्राईक ज्यानं मागच्या षटकामध्ये आक्रमक खेळ दाखवला. मागच्या षटकामध्ये 20 धावांची लूट केली आणि आता येणाऱ्या काळामध्ये 5 बॉल वरती करायचे आहेत त्या मात्र 14 धावा. 5 बॉल 14. काय घडेल या मॅच मध्ये? सामना भरपूर चांगला होताना दिसतोय मैदानामध्ये. जीवनचा हा बॉल उंच तर गेलाय. लांब जाईल का? झेल काळी क्षेत्ररक्षक. झेल ड्रॉप. झेल इज अ ड्रॉप. एकही धाव घेतली नाहीये. याच दरम्यान प्रदीप मडवी, दिनेश मडवी, अविनाश मडवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. रुपेश मडवी आणि दिनेश मडवी यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एकही धाव घेतली नाहीये विजय पवारनं. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. यावेळचा बॉल चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. मागच्या बॉलवरती जर 2 धावा घेतल्या असत्या तर समीकरण थोडंसं वेगळं राहिलं असतं. मात्र धाव घेण्याचं धाडस त्या ठिकाणी केला नाहीये विजय पवारनं आणि ती मी म्हणेन घोडचूक झाली आहे मैदानामध्ये. कारण ज्या 14 धावा आहेत ना त्यातून 2 मायनस झाल्या असत्या. 2 मोठ्या फटक्यांची गरज असते आणि क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाहीये. आता येईल ते गणित त्या ठिकाणी सोडवावं लागणार आहे विजय पवारला. येणारे 3 बॉल 14ची गरज आहे. आता प्रत्येक चेंडू महत्वपूर्ण असणार आहे. 3 बॉल 14ची गरज. विजय पवार वन स्ट्राईक. जीवन आक्रमण करण्याचा प्रयत्न. सिंगल प्राप्त झाली आहे आणि दुसरीचा प्रयत्न. आता काय घडेल? आणि थ्रो पैकी अचूक आली नाहीये. स्टंप टू स्टंप पैकी आणि त्यानंतर स्टंप वरती येणंही गरजेचं होतं आणि तसं काही घडलं नाहीये आणि आता समीकरण बदललंय. येणारे चेंडू असतील ते 2 आणि 12 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. येणारा प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका. येणाऱ्या बॉलवरती जर साजिद मडवी मोठा फटका आला तर दोन्ही संघ पासण्या पासपूस होतील. हा चेंडू महत्वपूर्ण आहे. चांगला संघर्ष केला विजय पवारनं. चला पडद्यावरती पाय देऊ नका प्लीज प्रेक्षक.
समालोचन कक्षाच्या उजव्या साईडला जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती असेल आपण पडद्यावरती पाठ देऊ नका, कारण की हा सफेद पडदा आहे ना, ती या स्पर्धेची शान आहे. समालोचन कक्षाच्या अपोजिट साईडलाही प्रेक्षक वर्ग आहेत. प्लीज पडद्यावरती पाय काढा, नाहीतर तिथे आयोजक पोचतील याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल आणि योग्य ती कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. प्लीज प्रेक्षक, आपण या स्पर्धेचे घटक आहात. येणारा चेंडू महत्वपूर्ण आहे. 2 बॉल 12ची गरज आहे. जीवन, थोडासा दबाव, थोडासा प्रेशर आहे, कारण की हा चेंडू तितकाच महत्वाचा आहे दोन्ही खेळाडूंसाठी, दोन्ही संघांसाठी. विजय पवारची पॉवर या मैदानावरती दाखवली जाईल का जीवन या मॅच मध्ये शिरकाव निर्माण करेल. येणारा चेंडू सांगेल 2 बॉल 12 आणि यावेळचा बॉल सुटकेचा निस्वाद सोडलाय टीम वाकलनं आणि इथून विजयाचा प्रवास जणू काही थोडासा थांबलाय टीम पिसारवेसाठी. मात्र क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल जोपर्यंत फेकला जात नाही तोपर्यंत मॅच विजय होऊ शकत नाही. मात्र मागचीच मॅच आपण पाहिली, पिसारवेच्या विरोधात देवीचा पाडा. 1 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज असताना त्या ठिकाणी 9 चेंडू फेकला होता. यावेळचा बॉल विजयी झालाय टीम वाकलन. अभिनंदन करूया वाकलनचा हार्ड लक टीम पिसारवे आणि इथून चांगला क्रिकेट राहिला टीम वाकलनचा. या दरम्यान स्वप्नीलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक उत्कृष्ट गोलंदाज आहेत, त्यांचे हार्दिक स्वागत. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच यानं अष्टपैलू कामगिरी केली. बॅटिंग करत असताना 16 चेंडूंचा खेळ केला, 34 धावेची इनिंग साकारली आणि गोलंदाजीमध्ये अवघ्या 6 धावा देत 3 विकेट कॅरी करणारा किरण मात्रे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.